तर का म्हणते पोट्टे हो, आज आपण चाललो भोप्याच्या वावरामध्ये. काही वेळ रत्नमाला चौकात थांबून निघलो आम्ही वावराकडे. पडलं जामगावची नदी. साला वाटलं होतं का नदीला पूर आला असं, पण नदीचा पूर काही आला नव्हता. तर मग थोडा वेळ बस थांबून तिथून निघलो. समोर जाता जाता पाहिलं झाडं वाळत तोडणं चालू होतं. लोक म्हणते झाडं लावा झाडं जगवा. हे का भूत लावलं याने तर स्वतःच तोडणं लावलं. मग निघलो सागराकडे. काही वेळ दुकानावर थांबून 10 मिनिट टाइमपास केला. मग तेथून निघलो आम्ही आग्राकडे. आग्रावरून समोर जाताना पळते धांडे बुरगावले पुजल्याबरोबर पप्पांना लावली भक्कना गाडी. थोडा वेळ तिथं थांबून पंप घेऊन निघलो आम्ही वावरात. जाता जाता पोचलो आम्ही विहिरीपाशी. विहिरीपाशी पोचून पप्प्यानं फटकन विहिरीतून बालडी काढून चेक केला पंप. पंप काही बरोबर नव्हता. साधी दांडी 10 वेळा निघत होती. मग टाकलं औषध. निघलो फवारणीचा. पप्प्याचं पंप फिरवणं चालू झालं. मग मला वाटलं इथंच हेपल करण्यापेक्षा समोर पाणी पाहून येऊ. पाण्यापाशी काही वेळ थांबून निघलो पप्प्याकडं. पप्प्याचं तोवरी पंपही मारणं झालं. म्हणजे वाटलं पंप एवढंच मारायचा होता तर दिला असता भक्कण्याने मारला असता म्हणून. पप्प्या लागला हसायला. मग मी दोघंही निघलो कोटाकडे. कोटाकडे जाऊन बाल्टी ठेवली. न पट्ट निघलो आम्ही गावाच्या रोडनी. गावात पोचलो न पप्प्याच्या घरून गाडी घेतली. पाणी पिलो न निघलो आम्ही भक्कन्या वर्ऱ्याकडं. बोरगावातून निघलो न सागरात पोचलो. सागरात पोचल्याबरोबर पांडेल्यावर थांबलो थोडा वेळ. न तिथले बैल काय त्या काकाले समोर जाय नाही. तिथून मग काही 10 मिनिट थांबल्यानंतर निघलो वर्ऱ्याकडं. मग का तसं करता करता पोचलो रत्नमाला चौकात. न उडान पुलावरून उतरून डायरेक्ट गेलो काकाच्या पांटेल्यावर. काकाले म्हणलं काका 10 मिनिट थांबतो. तिथून निघलो भक्कन्या घरी. घरी आलो ना आपला व्हिडिओ इथंच खतम झाला. बाय.